क्लायंटचा थेट सरांना फोन, म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. मला तर वाटतं खूप मोठा इश्यू होणार आहे. अमित, दाभोळकरांचा इश्यू झालाय का नाही मला माहित नाही, पण तू ह्या गोष्टीचा इश्यू करतोयस नक्कीच. सरांनी जयवर जबाबदारी टाकली, सरांना दाभोळकरांचा फोन आला आणि दाभोळकर जयचे क्लायंट आहेत. आता ह्या सगळ्या सिनारिओ मध्ये तुझा काही संबंध आहे असं दिसतंय का तुला? मला नाही दिसत आहे. सो काम कर ना तुझं. हो, हेच मी तुला सांगू शकतो रजनी. नाही म्हणजे तुझा या चर्चेशी काय संबंध? स्मार्ट सांगते. सरांनी मला विचारलं ना जय अजून का आला नाही, सो त्याच्या कानावर ही गोष्ट घालणं ही माझी जबाबदारी आहे म्हणून. कळलं? जय, मला सांग, सेकंड मीटिंग मध्ये वैतागले वगैरे होते का दाभोळकर? नाही. मग डिरेक्टली सरांना का फोन केला असेल त्यांनी? अदिती मॅडम, तुम्हाला सरांनी बोलवलंय. नवरे एक मिनिट, दाभोळकरांच्या संदर्भात बोलवलंय ना? मग अदितीला का? एक मिनिट. दाभोळकरांचा सरांना फोन आला होता आणि दाभोळकर जयचे क्लायंट आहेत आणि अदिती जयची बॉस आहे. आता ह्या सगळ्या सिनेरिओ मध्ये तुझा काही संबंध आहे असं तुला दिसतंय का रजनी? नाही म्हणजे असं मला तरी दिसत नाहीये. सो तू तुझं काम कर. ओके? या सगळ्या सिनारिओ मध्ये माझा काही संबंध नाहीये, पण ह्या प्रोजेक्टशी अदितीचाही काहीही संबंध नाहीये. नवरे सांगा ना, काय विचारतेय मी? दाभोळकरांच्या संदर्भात. मॅडम, तुम्हाला जे काही विचारायचंय ते सरांना विचारा, माझ्याकडे चौकशा करू नका. ओके? अविनाश, असा आताताईपणा करू नकोस तू. दाभोळकरांच्या बाबतीत थोडा पेशन्स ठेव. काय करतोय भाऊ? तुझ्या सांगण्यावरनं मी जयरामला 2 संधी दिल्या. आता अजून एक संधी द्यायची म्हटली तर हे जुने क्लायंट्स आपल्याकडे परत येणारच नाही. अरे असं का म्हणतोयस? दाभोळकरांना आपल्याकडे परत आणणं म्हणजे त्यांचा विश्वास पुन्हा संपादन करून घ्यायचा, त्यांच्यात मतपरिवर्तन घडवून आणायचं. त्याला थोडा वेळ तर लागेलच ना. तो व्यवस्थित हँडल करतोय, त्याला करू दे. मला असं वाटतं आऊ, त्याला प्रॉब्लेम पिन पॉइंट करणं जमत नाहीये. तसं नाहीये. दाभोळकरांकडनं सुद्धा जरा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स यायला हवा ना. पण अजून किती वेळ देऊ? त्यांच्याकडनं रिस्पॉन्स येतोय, ते त्याला मीटिंगसाठी बोलत आहेत, पण पुढे काहीच घडत नाहीये. थोडा वेळ. एवढा वेळ देऊन सुद्धा अजून वेळ? त्याला त्याचा वेळ द्यावाच लागेल. तोच देणं मला इम्पॉसिबल वाटतंय. नाही, अशाने जर आपण एकेका क्लायंटच्या मागे इतका वेळ घालवायला लागलो तर सगळे क्लायंट्सला आपल्याला 2-3 वर्ष वाट बघायला लागेल. हे बघ, एकदा का दाभोळकर आपल्याकडे परत आले ना की मग पुढे जायला काही कठीण जाणार नाही. पण ही गोष्ट त्याला जमलीच नाही तर? येस प्लीज कम इन. या मिस दाभोळकर. हे बघा, हे काही इंटरनॅशनल डील्स आहेत, त्याचा नीट अभ्यास करा, मग आपण डिटेलमध्ये बोलूया. येस सर. मिस अदिती, तुम्हाला जयराम खानोलकर यांच्या प्रोग्रेस बद्दल काय वाटतं? नाही, तुम्ही त्यांच्या टीम लीडर आहात म्हणून तुम्हाला विचारतो. सर, त्यांच्या 2 मीटिंग्स झाल्यात ऑलरेडी. एक्झॅक्टली, मला हेच म्हणायचं. पण अजून काहीच प्रोग्रेस नाही. याचा अर्थ त्यांना जमत नाहीये आणि म्हणूनच त्यांना 3री मीटिंग करून द्यायची नाही असं मला वाटतं. अरे डायरेक्ट असं कन्क्लुजन काढू नकोस. त्याला करू दे 3री मीटिंग. त्याला संधी दे ना. क्लायंट गेला तर तुला चालणार आहे? मिस अदिती, तुम्हाला काय वाटतं? अदिती, मी काय बोलत नाही, तूच सांग. तुझं मत सांग तू. सर, मला आऊंचं म्हणणं पटतंय. आणि जयराम आणि त्या क्लायंटमध्ये काय बोलणं होतं हे आपल्याला माहित नाहीये.
त्यामुळे आपण कोणतंही अनुमान काढू शकत नाही. आणि सर, ती डील मी स्वतः बघितली आहे. आपण एडींना बेस्ट डील देतोय. नाही, पण तरी सुद्धा ते तयार होत नाहीयेत, फायनल डिसिजन देत नाहीयेत, याचा अर्थ काय? सर, पण पुन्हा मीटिंग्स करतायत ना. कदाचित प्रेशर टॅक्टिक्स असू शकतात. पण मला असं वाटतं की जयरामनीच पुढची मीटिंग करावी. इतका स्लो प्रोग्रेस असून सर, अजून थोडा वेळ दिला तर ही डील क्रॅक होईलही. ओके, ठीक आहे. जयरामला मी अजून थोडा वेळ द्यायला तयार आहे. तुला तेच हवं होतं ना? मलाही तेच हवं होतं. जय साहेब, काय झालं तांगड्या? साहेबांनी केबिनमध्ये बोलवले. नाही मिस्टर दाभोळकर, हो जयरामने सगळी तयारी केली. हो, तुम्ही म्हणाल तिकडे भेटू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. मला वाटतं आता अजून कुठं भेटायची गरज वगैरे नाहीये. पण आपण तुमच्या ऑफिसमध्ये भेटू शकतो. व्हेरी गुड. नाही, मला काहीच इश्यू नाही आहे. मला असं वाटतं की जयराम खानोलकर यांनाही काही इश्यू नसावा. ठीक आहे, आपण आमच्या ऑफिसमध्येच भेटूया. येस, डेफिनेटली. त्या निमित्तानं देव मॅडम नाही भेटता येईल मला. बऱ्याच दिवसात आमची काही भेट नाही झाली. नक्कीच. देव टूर्स मध्ये तुमचं नेहमीच स्वागत असेल मिस्टर दाभोळकर. आपण उद्या इथेच भेटूया. बाय. हॅव नाईस डे. काय म्हणाले दाभोळकर? तिसरी मीटिंग इथेच करतायत. गुड. त्या निमित्तानं त्यांची भेट होईल. त्यांचंही असंच म्हणणं होतं. हे क्लायंट आपल्याला जरी सोडून गेले असले तरी त्यांचं आपलं नातं फार जुनं आहे. आणि ते नातं कायम टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला जोरात प्रयत्न करायला हवेत. जयराम, ऐकताय ना? हो सर. नाही, कारण तिसरी मीटिंग ही तुम्हीच करताय. आऊंची हीच इच्छा आहे. थँक्यू. थँक्यू वगैरे म्हणण्याची फॉर्मॅलिटी कशाला? फक्त एक लक्षात ठेव, हा तुझा शेवटचा चान्स आहे. ऑल द बेस्ट. क्रॅक दिस डील. हो. आणि जयराम, आता फक्त प्रयत्न नको, सक्सेसची अपेक्षा करतोय आम्ही. हो सर. तुम्ही येऊ शकता. थँक्यू सर. आऊ, तू म्हणालीस म्हणून जयरामला तिसरा चान्स दिलाय मी. आता तुला हसायला काय झालं? मी सांगितलं, पण तू ऐकलंस मात्र तिचं. जे केलंस ते चांगलंच केलंस. आवडलं मला. आणि जे होतंय तेही चांगलंच आहे. काय? एक मिनिट, काय म्हणतेस तू? कुठं काय? काय नाही. नाही, तू आदिती, तुझं मिस्टर दाभोळकर उद्या ऑफिसमध्ये आले तर काय करणार होता आपण? जय, आपण निदान सरांसमोर होतो म्हणून हे तरी कळलं. पप्पा असे अचानक आले असते तर? आता आपल्याला वेळ मिळाला तर आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं मला. काय करणार होतो आपण? मला वाटलं होतं तिसरी मीटिंग काही करून क्रॅक करेन मी. पण आता ती जर ऑफिसमध्येच होणार आहे तर, आणि त्यात त्यांनी जर आपल्या दोघांना इथे एकत्र पाहिलं आणि त्यांना कळलं आपण इथे नवरा बायको म्हणून वावरत नाही होत तर
काका काय झालं? अरे काय झालं म्हणजे तुम्ही दोघे केबिन मध्ये गेला होतात आणि डायरेक्ट इथे आलात म्हणून म्हटलं काय झालं विचारावं. माझ्या लक्षात येत आहे की मी काहीतरी घोळ घालेन म्हणून या व्यक्तीला सांगावं की नाही या विचारात असाल तुम्ही. नाही काका, आम्हाला खूप टेन्शन आलंय. आता काय झालं ते सांगाल का? काका उद्या मिस्टर दाभोळकर ऑफिस मध्ये येणार आहेत. अरे वा, चांगलं की. काका दाभोळकर म्हणजे एडीएमचे मालक, माझे पप्पा येणार आहेत. अरे बापरे, टेन्शन आहे. मला तर काही सुचेनाचं झालंय. म्हणून आम्ही तोच विचार करतोय की आता करायचंय काय. मग आता काय, सगळं खरं खरं सांगून टाकायचं. वा काका, असं केल्याने कोणी गौरव नाही करणार आहे आमचा. उद्याच्या ऐवजी आजच नोकरी जाईल. मग काय करायचं? आपण असं करूया का, तुझ्या पप्पांना सांगूया उद्या येऊ नका म्हणून. काका, पप्पांचं आणि अविनाश सरांचं आत्ता फोनवर बोलणं झालंय आणि अविनाश सरांनीच बोलवलं त्यांना इथे. अरे देवा, मग काय करूया? आदिती, तू सरांना सांग मीटिंग कॅन्सल करायला. काका नाही म्हणजे पप्पा तुझं ऐकत नाही पण सर ऐकतात की तुझं. जय, उद्या काय करायचंय ते आपण नंतर बोलू. तुला आज अण्णांना आणायला जायचंय. दादा वहिनी निघतायत ना उद्या. म्हणजे अण्णा उद्या बँड्राला येणार आहेत? चांगलंय. हो, पण काका प्लीज ऑफिस मध्ये दुसऱ्या कोणालाही कळू देऊ नका, नाहीतर बँड्राला रांग लागेल ऑफिस मधल्या सगळ्यांची. गेल्या वेळी हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना घेऊन आला होता, आठवतंय ना? नाही सांगत मी, नाही सांगत. तुझं अण्णांना आणायला, पण उद्याचं काय ते ठरवा. मी पण बघतो मला काय सुचतं का ते. जय, मला असं वाटतंय आपण उगाच घाबरतोय. हे पप्पांना ओळखते, ते आपल्या नात्याबद्दल इथे काही बोलतील असं मला नाही वाटत. एक वेळ मुलगी म्हणून मला ते ओळखही दाखवणार नाही. खूप प्रोफेशनल आहेत ते. मला माहिती आहे ते, आणि मला तुझं म्हणणं पटतंही आदिती. माझं म्हणणं एवढंच आहे की इथे त्यांच्यासमोर दुसरं कोणी नसून मी आहे. मला बघून परत पर्सनल राग काढायचा म्हणून काहीतरी बोलले तर त्याचा अर्थ न कळायला अविनाश सर म्हणजे जुई नाही. अण्णा. अरे जय, सुहास आलात? या या. बघितलं ना किती पसारा पडलाय तो. सामानाची बांधाबांध चाललीये ना. त्या पसारामध्ये कुणी आलं ना नेमकं तर चहा करायला सुद्धा हात मोकळा नाही नाही वहिनी, चहा नकोच. हो का? चला, बरंच झालं. एक काय 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 हवंय तुला चिनू? तू उगाच गोंधळ घालू नको. बघू, ठेवते बाजूला. हो अहो अहो, यादीप्रमाणे आपण सगळं सामान घेतलंय ना? मला काही लक्षातच राहत नाही. हो हो, घेतलंय ना. बघितलंस ना जय, हे असं चाललंय. आठवडाभर सामानाची बांधाबांध करतोय, तर ह्या आयत्या डोक्यातून काहीतरी निसटतच. अगं आता काय राहिलंय सांग ना, मी घेऊन येतो. अहो अहो, ते नाही का, ते बघा असं ते बर्फावर घेऊन घसरतात. ते असं काठ्यांवर असतं ते, आणि असं आपण असं वल्लवत वल्लवत पुढे जायचं असतं ते. ते आहे का तुमच्या ओळखीत कुणाकडे? आता इथे कुठे बर्फ पडतो, ते कोणाकडे असणार? हे काय झालं? तू विचारायला काय हरकत आहे? बरं ठीक आहे, मी विचारतो. असलं तर घेऊन जाऊया. हा. बरं जय, अण्णांची औषधं सगळी या बॅग मध्ये ठेवलेली आहेत बरं का? हे कसले ठेवतायत? मी ठेवली ती आठवणीने. हो हो, हिनेच ठेवली. पण खरोखर काय गरज आहे तिकडे जायची?
मी राहीन इथे एकटा, उगाच लोकांना त्रास होईल. अण्णा, असं काही होणार नाही. मी स्वतः काकांकडून परवानगी घेतली. ते म्हणाले लवकरात लवकर घेऊन येताना, आणि तेही खूप खुश आहेत तुम्ही येणार म्हणून. हो ना, मग झालं तर. अण्णा, आता तुम्ही काही काळजी करू नका, खुशाल जा. हं? आणि ते घर आहे ना, ते पण आपलंच समजा, म्हणजे अजिबात परक वाटणार नाही, कळलं? अभिदादा, अरे आयडी प्रूफ घेतलंस का? तुला एअरपोर्टला लागेल ना? हो, घेतलंय. काही म्हणा दादा, तुझं प्लॅनिंग जाम आवडलं मला. म्हणजे सेव्हिंग करायचं आणि एकच मोठी टूर करायची. चिनूची मजा आहे काय चिनू? हो. काय वहिनी? ते म्हणजे माझ्या आईनी थोडीफार मदत केली ना पैशाची या ट्रिपसाठी. हो की नाही हो? दादा तर मला म्हणाला की आता आता गप्पा मारत राहिलो ना, सगळी कामं राहतील बाजूला. हा, नंतर. दादा, आम्ही निघतो, उशीर होईल पुढे. चिनू, हे घे वहिनी. अगं बाई, का बघ काकाने आणलंय. काका, हे ग्लव्स कशासाठी? अरे थंडी असेल ना तिथे. आणि चिनू, तिथे जातोयस तिकडे जास्त मस्ती करू नकोस. नाही करणार. आणि आजोबा, आम्ही आलो की तुम्हाला लगेच घ्यायला येऊ. बर. आणि नीट राहा, शहाण्यासारखं वाग. अण्णा, निघायचं? ह, घेतो. चला. ओके, येतो सुनबाई. अच्छा अण्णा. जय, नीट घेऊन जा रे त्यांना. काय हो, तुम्हाला पण ना सगळं सुहासला सांगण्याची काय गरज होती? पोटात जरा एक गोष्ट राहत नाही, दुसरा कोण नव्हता का चौकशी करण्यासाठी? शी. अजून कसे आले नाही तो जय आणि अण्णा? जय अण्णांना कसं आणणार आहे? ट्रेननीच येणार आहेत ते, नाही तर बाय रोड 2 तास लागतील. अण्णांना प्रवास झेपेल काय? हो, आता तसे बरे आहेत ते. हे अण्णा. हो. जय, मी निघतो. अरे सुहास, आत ये ना. केतकर काकांची ओळख होईल तुझी. नाही अण्णा, पुढच्या वेळेस येईन ना मी, तेव्हा होईलच ओळख. जय, बर, मग मी इथे असेच तोवर ये. हो अण्णा. खूप चांगली मंडळी आहे. हो हो अण्णा, येईल तो. सुहास, तू निघ आता, उशीर होईल. हा, निघ निघ, लवकर निघ. अण्णा चल. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला ना? बरोबर बोललात तुम्ही. त्रास झाला आम्हाला. किती वेळ लावला यायला? आता आलात, आता बरं वाटतं. अण्णा, मी तुमचं सामान आत नेऊन ठेवतो आमच्या रूम मध्ये. मी सगळं अरेंज करून ठेवतो, मग तुम्ही बेडवर झोपा, आम्ही खाली झोपतो. या घराचा मालक तू आहेस काय? असं काय बोलताय?
मग ह्याला सांग मी मालक आहे. मी काय ते ठरवीन. अण्णा माझे पाहुणे आहेत. मी ठरवीन त्यांनी कुठं राहायचं ते. हा काय रे कळलं काय. अण्णा काय तुमच्यासाठी वेगळी खोली आहे. तिथं राहायचं तुम्ही. यांची खोली शेअर नाही करायची. आणि तुम्ही माझ्या पाहुण्यांना ऍडजस्टमेंट करायला सांगायची नाही. काळजी करू नको. हॉटेल नाही हे घर आहे घर. इथे प्रत्येक वस्तूची अजून किंमत नाही लावली मी. अदिती अण्णांना त्यांची रूम दाखव. अण्णा थोडा आराम करा. थकला असाल. ज्येष्ठ बाबा शोभता तुम्ही. हा नाही मी तुम्हाला काय देतोय हे तुम्ही पाहिलं. पण तुम्हाला माहित नाही तुम्ही मला काय दिलंय ते. हा पण मी सांगणार नाही. नाही तर जय माझ्याकडून भाडं घेईल. काय तेवढं भाडं मी देऊ शकणार नाही. याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तुम्ही काय काळजी करू नका. नियम भाडे करू नयेत तुम्हाला नाही.